10 वर्ष झाली पण अजून गावात नीट रस्ता नाही, गटारीचं पाणी रस्त्यावर वाहतंय आणि मुले त्यामध्ये खेळतायत. नेत्यांनी प्रत्येक वेळा वचन दिलं पण केलं काही नाही. मित्रांनो, प्रश्न असा आहे, हे हाल असे अजून किती दिवस चालू राहणार आहेत? आपण सगळे रोज कामाला जातो, संध्याकाळी परत येतो, जेवण करतो आणि झोपतो. घरच्या अडचणीमध्ये आपण इतके गुंतलोय की गावाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. ठेकेदार किती पैसा खातो, कोणता माल वापरतो, हे कधी विचारलंच नाही. नेते टेंडर घेतात, वरच्या लोकांना पैसे पोहोचवतात, लाखो रुपये वाटून घेतात आणि आपल्याला आपल्याला काहीच नाही मिळत. गावात रस्ते नाही, गटार नाही, स्वच्छ पिण्याचं पाणी नाही, गावामध्ये हॉस्पिटल नाही, गावामध्ये दवाखाना नाही, वीज सुद्धा अर्धवट भेटते, लहान मुलांची तब्येत बिघडते, वृद्ध त्रासलेत, पण गावकरी मात्र शांत आहेत. लक्षात ठेवा, शांतता हीच नेत्याची सर्वात मोठी ताकद आहे. आपण जितके शांत राहू तितके ते लुटत राहतील. गाव म्हणजे फक्त घर नाही मित्रांनो, गाव म्हणजे फक्त घर नाही. गाव म्हणजे आपला रस्ता, आपलं पिण्याचं पाणी, आपल्या मुलांचं भविष्य. मित्रांनो, आपणच आवाज नाही उठवणार तर आपल्या गावाकडे कोण बघणार? आपणच एकत्र नाही आलो तर बदल कसा होणार? मित्रांनो, तुमच्या गावची ही अशी अवस्था आहे का? जर असेल तर मग शांत राहू नका. मित्रांनो, कमेंटमध्ये आपलं मत लिहा, हा व्हिडिओ शेअर करा आणि एकत्र येऊन गाव बदलण्याची सुरुवात करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.